न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं पाकिस्तानशी क्रिकेट मालिका खेळण्यास नकार दिलाय. खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचं न्यूझीलंड बोर्डानं स्पष्ट केले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं न्यूझीलंडच्या निर्णयाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. माजी कसोटी कर्णधार इम्रान खान पंतप्रधान होत असताना जगातले क्रिकेट संघ पाकिस्तानशी तटस्थ राष्ट्रात क्रिकेट खेळण्यास नकार दिल्यानं हा निर्णय चर्चेत आलाय. भारत आणि इंग्लंड संघादरम्यानच्या बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होते. बर्मिंगहॅमच्या एजबस्टन इथे पहिला कसोटी सामना रंगणार आहे. परदेशात खराब कामगिरीचा शिक्का पुसून टाकण्याच्या इराद्यानं भारतीय क्रिकेट संघ एजबस्टनच्या मैदानात उतरेल. तर दुसरीकडे गेल्या काही कसोटी मालिकांमध्ये घरच्या मैदानातील पराभवाची मालिका संपवण्याचा इंग्लंडचा विचार असेल. इंग्लंडसाठी हा कसोटी सामना महत्त्वाचा आहे. आज भगवान दादांची 105वी जयंती. भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात या मराठमोळ्या कलाकारानं वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या नृत्याची खास शैली आजही सर्वांनाच भावते. त्यांच्या याच नृत्यशैलीचे अनेक लोक आजही दिवाणे आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित अलबेला हा सिनेमा त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त बनवण्यात आला होता. ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी यांच्या 85व्या जयंतीनिमित्त गुगलनं त्यांना डूडलद्वारे आदरांजली वाहिली. रात्री आकाशात चमचमत्या चांदण्यांमध्ये लाल साडीतील सुंदर मीना कुमारी असं चित्र रेखाटण्यात आलंय. 1 ऑगस्ट 1933ला मेहजबी बानो म्हणून जन्मलेल्या मीना कुमारी यांनी ट्रॅजेडी क्वीन म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजवलं. बालपणी अभिनय क्षेत्रात बेबी मीना म्हणून पदार्पण केलं आणि नंतर त्यांना मीना कुमारी म्हणून ओळख मिळाली. अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. नाट्य परिषदेच्या निवडणुकीत अमोल कोल्हे मोहन जोशी गटाकडून उभे होते. नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतही त्यांचं नाव आघाडीवर होतं. अमोल कोल्हे सध्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये व्यस्त आहेत. नाट्य परिषदेसाठी आवश्यक तेवढा वेळ देता येत नसल्यानं कोल्हे यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जातंय. महानायक अमिताभ बच्चन यांचा ब्रह्मास्त्र या सिनेमाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमध्ये बिग बी आणि आलिया भट्ट सेटवर वडापावचा आस्वाद घेताना दिसत आहेत. या सिनेमाचं सध्या बल्गेरियामध्ये शूट सुरू झालंय. बिग बीने या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी परदेशात समोसा आणि वडापावची सोय केली आहे. प्रियंका चोप्रानं भारत हा सिनेमा सोडल्यामुळे अनेकांना धक्का बसला होता. प्रियंकानं निकशी लग्न करणार असल्यामुळे भारत सिनेमा सोडल्याचं म्हटलं जात होतं. पण आता या सगळ्यावरून पडदा उठलाय. प्रियंकानं ख्रिस प्रॅट बरोबर काम करण्यासाठी सलमानच्या सिनेमाला नकार दिला. प्रियंका युनिव्हर्सल पिक्चर्सच्या काउबॉय निंजा या सिनेमात ख्रिस बरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. करण जोहरच्या आगामी स्टुडंट ऑफ द इयर 2 या सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर गेलं. हा चित्रपट याआधी 23 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता, पण आता हा सिनेमा 10 मे 2019ला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकेत असून तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करतात.